काय सांगाल, आज आपण दिव्यांगांना सायकलचं वाटप केलेलं आहे तर? आज अतिशय चांगला दिवस आहे आणि दत्त महाराजांची जयंती आहे आणि काल 3 डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिवस होता. या दिवसाचं औचित्य साधून जे खरोखर विकलांग आहेत, दिव्यांग आहेत, त्यांना त्यांचं सामाजिक किंवा साधं जीवन जगताना, दररोजचं राहणीमान जीवन जगताना जो त्रास होतो, त्यांना चालताना त्रास होतो, यासाठी तनिष्का फाउंडेशनच्या माध्यमातून जे अपंग लोक आहेत, दिव्यांग लोक आहेत, त्यांना आज तनिष्का फाउंडेशनच्या माध्यमातून सायकल वाटण्याचा कार्यक्रम आज आपण केलेला आहोत. हाच उद्देश आहे तनिष्का फाउंडेशनचा की ह्या भारत देशामध्ये, भारत हा विकसनशील देश आहे, ह्या भारतामध्ये अजूनही लोक गरिबीत आहेत, त्रासात आहेत, आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत, सामाजिकदृष्ट्या मागासलेले आहेत आणि प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपण थोडाफार हातभार उचलावा. म्हणून तनिष्का फाउंडेशनच्या माध्यमातून मला जे शक्य आहे तो हातभार लावण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि जर आपल्या माध्यमातून 10 लोकांना, 20 लोकांना, 50 लोकांना जर मदत होत असेल, आपण हे देशहिताचं काम करतो, देशकार्याचं काम करतो आणि याच्यामध्ये लोकांच्या, सर्वसामान्य लोकांना आनंद देण्याचं काम करतो. असं म्हटलं जातं की मानवसेवा हीच ईश्वर सेवा आहे आणि हा माझा ह्या तनिष्का फाउंडेशनच्या माध्यमातून हा विषय आहे की कृषी क्षेत्रात असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, शैक्षणिक असेल, प्रत्येक क्षेत्रातील लोकांना जे मागासलेले आहेत यांना मदत करण्याचा हा तनिष्का फाउंडेशनचा हा उद्देश आहे आणि हा हेतू आहे. आयुष्यभर सामाजिक सेवा करत राहणं उद्देश एकच आहे की सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर आनंद, त्याच्या परिवार आनंदित राहायला पाहिजे. आणि आज माझ्याकडे परमेश्वरांनी मला भरपूर दिलेलं आहे, तर माझ्यातला असं म्हटलं जातं की ओंजळ भरून ते खाली सांडून माती होते, त्याच्यात आपण सामाजिक काही ऋण आहे, सामाजिक बांधिलकी आहे की तनिष्का फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचं काम करतो आणि सर्वसामान्य लोकांना, शिक्षणात असू दे, अपंगांना असू दे, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना, जे लहान मुलं आहेत, जे अनाथ आहेत, अशा लोकांना मदत करण्याचं काम करत आहे. तनिष्का फाउंडेशनच्या माध्यमातून येत्या 7 वर्षभरामध्ये आपण 100 सायकल वाटप करतोय, जेणेकरून ह्या परिसरात कोणीही रस्त्यानं त्याला अपंग म्हणून चालताना त्रास होऊ नये, त्याला सायकल देण्याचा हा तनिष्का फाउंडेशनचा हा प्रयत्न राहील. फक्त लोगावपुरतं मर्यादित नाही तर संपूर्ण महाराष्ट्र, देशभर तनिष्का फाउंडेशन काम करेल. कारण आपण लहानपणी शाळेत शिकलो, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, हे फक्त बोलण्यापुरतं नसून प्रत्यक्ष कृती करण्याचं काम तनिष्का फाउंडेशनच्या माध्यमातून अनिल जाहीर करत आहे. आज खरोखर अतिशय आनंद होतो, कारण की समाजातील एखाद्या वंचित घटकाकडं सहसा कुणाचं लक्ष जात नाही, पण हे लक्ष वेधण्याचं काम हे तनिष्का फाउंडेशनचे अध्यक्ष म्हणजे सन्माननीय अनिल जाहीर सरांनी केलेलं आहे. आज या अपंग लोकांच्या जीवनामध्ये जो अंधार पसरलेला आहे, हा अंधार कमी करून त्यांना एका प्रकाशाच्या दिशेकडे न्यायचं काम हे अनिल जाहीर सरांच्या या माध्यमातून झालं. आणि खरंच या उपक्रमाचं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण की या अपंग, विकलांग लोकांच्या जीवनातल्या वेदना कमी करण्याचं काम हे अनिल जाहीर सरांनी केलं आहे. म्हणून मी जाहीर सरांना त्यांच्या या स्तुत्य उपक्रमास शुभेच्छा देतो. येणाऱ्या काळामध्ये सरांच्या माध्यमातून लोगावच नाही तर या पुणे शहरामध्ये अशाच उपक्रम राबवले गेले पाहिजेत आणि अनेक अपंग असतील, निराधार असतील, अशा लोकांना त्यांच्या तनिष्का फाउंडेशन माध्यमातून मदत व्हावी अशी मी त्यांच्याकडनं एक माफक अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार, मी अविनाश जनार्दन खडके, जगद्गुरू श्री संत तुकाराम रिक्षा संघटना लोहगाव सदस्य. आज श्री अवधूत चिंतन गुरुदेव दत्त जयंतीनिमित्त तसेच गुरुपौर्णिमेनिमित्त आम्ही आमच्या रिक्षा संघटनेतर्फे तसेच तनिष्का सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे आज एक छोटासा उपक्रम आम्ही या ठिकाणी केलेला आहे. या उपक्रमाचं भाग म्हणजे काही दिव्यांग बंधू भगिनींना आपण 3 चाकी सायकल वाटपाचा कार्यक्रम आज या ठिकाणी आपण केलेला आहे. या कार्यक्रमाचे आयोजक पैलवान पंकज भाऊ पाटोळे, जे आमचे जगद्गुरू श्री संत तुकाराम रिक्षा संघटना लोहगाव याचे अध्यक्ष आहेत, तसेच तनिष्का सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य याचे अध्यक्ष माननीय अनिल जाहीर सर यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे. तरी मी माझ्या सर्व दिव्यांग बंधू भगिनींतर्फे आणि इथे जमलेल्या सर्व नागरिकांतर्फे या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. इथून पुढे आमच्या हातून अशीच दिव्यांग बंधू भगिनींची सेवा घडणार आहे. आपल्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो, यापुढे हे कार्य असेच चालू राहील. आज जो उपक्रम झाला दिव्यांग दिनानिमित्त आणि कालच दिव्यांग दिन झाला, त्याच्यामध्ये खूप गोष्टी आज इथे चांगल्या झाल्यात की बऱ्याच गरजू दिव्यांग बंधू भगिनींना आज जे आहे 3 चाकी सायकल दिली गेलेली आहे आणि त्यांना आज स्वावलंबनासाठी काही ना काही गोष्टी घडत आहेत. माननीय अनिल जाहीर सरांनी हे जे उपक्रम केला त्यांची पूर्ण टीमने मेहनत घेतली आहे. सो आज आनंद आहे की मला ही सायकल भेटली आणि आता मला ते पुढे वाटचालीला मदत करेल. ही सायकल
तनिष्का फाउंडेशन यांच्यामार्फत मिळाली. मी त्यांचे मनापासून आभार मानित आहे आणि माझी खरोखरच या जायची अडचण खूप होती, याच्यामुळे आज ही मला वस्तू मिळाली. मी खूप वर्षापासून अपंग होते, मला चालता येत नव्हतं आणि सायकल दिली पंकज भाऊनं. त्याच्यामध्ये मी खूप खुश आहे, खूप आनंदी आहे. पाय भेटल्यासारखं मला जिवंत आलं. यांचे पंकज भाऊचे खूप आभार मानते त्यांचे. तुकाराम पंडित केशे, मी लवगावचा नागरिक. आणि आज या फाउंडेशननी ज्या दिव्यांग लोकांना ज्या 8 सायकली वाटप ज्या केल्या त्या खूप चांगलं झालं. आणि जावेद सरांचं आहे ना, खूप मनापासून अभिनंदन. आज यांना कुणी विचारलं नाही, पण आज ह्या दिव्यांगांना सायकली मिळल्या. आज त्यांना यायला जायला 10 किलोमीटर जायचं, 10 किलोमीटर यायचं, त्यांना आज एवढं सायकल मिळाली. खूप मला मनापासून चांगलं वाटतं की माझ्या बंधू आणि भगिनींना हे असंच फायदेशीर व्हावं. आणि जावेद सर बोलले ते करून दाखवणार. जर काय अजून जरी तुम्हाला कमी झालं, काय लागलं तरी तुम्ही सांगू शकता. त्यांच्या मुलाचं शिक्षण असू, मुलीचं शिक्षण असू, ते जावेद सर कधी काही मागितलं तरी नाही मानणार नाही. आजचा कार्यक्रम म्हणजे पंकज सर यांनी आम्हाला सहकार्य केले की बाबा तुम्हाला सायकल देतो म्हणून. आणि तसेच आमिर सरनं सायकली दिल्याबद्दल त्यांच्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत. सर, दिव्यांगांच्या वेदना कशा असतात सर, आम्हाला हे जीवन उभारल्यासारखं वाटलं. आम्हाला चालतेवेळी इतका त्रास होता तर असा त्रास तर आम्हाला हे जीवन आल्यासारखं वाटतं की आम्हाला एखाद्या पासी माणसाला जेवण दिल्यावर त्यांना कसं तृप्त होतं तसं आम्हाला हे खूप दिवसापासून तरसत होतं. आम्हाला सायकल भेटल्यानंतर आम्ही जेवण केल्याच्या पुढचं तृप्त झालो आणि आम्हाला अमर जीवन भेटलं. आम्हाला सायकल भेटल्यावर जग बघायला भेटतं, म्हणजे फिरण्यासाठी आनंद झाला. कोंबडी जशी पिल्ल्यामधून टोंच काढून पिल्ले वर काढते आणि त्यांना जग दिसतं, तसं आम्हाला सायकलवर फिरण्यासाठी आनंद भेटतो. एवढे बोलून मी माझे शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.